नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज दोन व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की कोणत्या कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे, पण आजची ही तिसरी व्हिडिओ आपली तातडीचे अपडेट देणार आहे। आपण कोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे संध्याकाळच्या वेळेस आणि कोणत्या ठिकाणी विश्रांती घेणार आहे पाऊस। त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतोय की नाशिक या ठिकाणी 6च्या सुमारास जबरदस्त पाऊस पडणार आहे। तसेच मालेगाव, संभाजीनगर, अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे मित्रांनो। तसेच वलसाड, पालघर, मुंबई, पुणे, दापोली, सातारा, रत्नागिरी, तसेच पणजी, गोकाक, सांगली या ठिकाणी सुद्धा मुसळधार आणि जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज संध्याकाळी 6च्या सुमारास आहे। त्याचबरोबर शिरसी, दावणगेरे, बल्लारी, अनंतपुरम, हिंदूपूर, कोप्पल, बागलकोट, विजयपूर या ठिकाणी सुद्धा हा जो पट्टा दिसतो आहे आपल्याला, त्या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला 6च्या सुमारास दिसत आहे। तसेच नाशिकच्या उत्तर भागामध्ये मालेगाव, जळगाव, नंदुरबार, बडवानी, खंडवा, अकोला या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला 6च्या सुमारास किंवा 6 नंतर जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे। तसेच साक्री, नंदुरबार, नवापूर, शिरपूर, पारोळा, चाळीसगाव, सिल्लोड, चिखली, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, तसेच जालना, सिल्लोड, लोणार या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला 6च्या सुमारास किंवा 6च्या नंतर सुद्धा तो पाऊस जोरदार होण्याची शक्यता आहे मित्रांनो। त्याचबरोबर अकोला, अमरावती, वाशिम, पुसद, हिंगोली, जिंतूर, उमरखेड, आदिलाबाद या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 6च्या नंतर बघायला भेटणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे। त्याचबरोबर अकलूज, सोलापूर, लातूर, कलबुर्गी, बिदर, विजयपूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे। त्या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला दिसणार आहे। तसेच पंढरपूर, सांगोला, माहोल, तसेच अकलूज या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी 6च्या सुमारास आपल्याला दिसणार आहे मित्रांनो। हे अपडेट आपण 9-10च्या सुमारास जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की हा पाऊस किती वाढणार आहे। की संभाजीनगर या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी मुसळधार पाऊस, तसंच जालना, पैठण, माजलगाव, जिंतूर, परभणी, लोणार या ठिकाणी, हिंगोली, नांदेड, वागल या ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला संध्याकाळच्या सुमारास 10च्या सुमारास दिसणार आहे, होणार आहे। तसेच संभाजीनगरच्या काही भागामध्ये गंगापूर, पैठण, अंबड, जालना, भगूर, घोडेगाव, पाथर्डी, गेवराई या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला 10च्या सुमारास आहे मित्रांनो। जोरदार पाऊस त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। तसेच नाशिकच्या काही भागामध्ये नाशिक, सिन्नर, कोपरगाव, वैजापूर, येवला, निफाड, मनमाड, इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी सुद्धा संध्याकाळच्या 10च्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे मित्रांनो। तसेच राजूर, संगमनेर, घारगाव, जुन्नर, मंचर, आळकुटी, शिरूर, चाकण या ठिकाणी सुद्धा वातावरण हे 10चं पावसाचं असणार आहे आणि त्या टायमाला सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसणार आहे मित्रांनो। आपण जर इकडे बघितलं मुंबई साईडला तर मुंबई, पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, खोपोली, खेड, पुणे भागामध्ये जेजुरी, दौंड, बारामती, लोणंद, फलटण, तसेच मुंबईचा दिवाघर, गोरेगाव, रोहा या ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला 10च्या सुमारास बघायला भेटणार आहे मित्रांनो। नंतर आपण जर बघितलं की 10, 11, 12 सुमारास जर बघितलं तर हा पाऊस आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत असंच चालू दिसणार आहे। त्याचबरोबर पुणे, जेजुरी, खेड या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार मुसळधार आपल्याला 12च्या सुमारासुद्धा तसाच दिसणार आहे। जालना, पैठण, बीड या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे। याची सगळ्यांनी नोंद घ्यावी मित्रांनो। उद्याच्या अपडेटमध्ये 14 तारखेचा अपडेट आपण देणारच आहेत, पण ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।